हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट. तर आजच्या दिवसाची सुरुवात यांच्यापासून करत आहे. कुठे चालले हो तुम्ही एवढे सजून नटून थजून सजून? आमच्या घरी विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम राहतो. तिथे चालू आहे कार्यक्रमाची तयारी. माझे सबस्क्रायबर म्हणणार की यांच्याकडे नुसतं सारखं सारखं कार्यक्रमच सुरू राहतात का? तर आमच्या इथे जानेवारी महिन्यापासून तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत कार्यक्रमच सुरू असतात. आहे, दरवर्षीच आहे असं. म्हणजे पौष महिन्यापासून कार्यक्रम सुरू राहतातच. आणि यावर्षी लग्नसुद्धा आलं. तर हे निघालेले आता जायसाठी. मी जाणार कारण शान्वीचा पेपर आहे आजचा शेवटचा. सुट्टी काही घेतलेली नाही आहे, त्यामुळे तिचा पेपर सोडून झाल्यानंतर मी जाणार. आणि तुम्ही काय सिलेंडर न्यायचं आहे तुम्हाला? हो, सिलेंडर न्यायचं आहे. थोडी काढून. ठीक आहे, 2 मिनिट. बरोबर जा. आडवं जाणार नाही का सिलेंडर? नाही जात आडवं, नाही जात. मागचा दरवाजा लावजो, हाय दरवाजा लावजो. हो, लाईट गिट बंद करूजो. समोरचा दरवाजाची चाबी इथंच ठेवली आहे लागून. ठीक आहे, तो लॉक करजो. ठीक आहे. और कुछ पतिदेव आल्यावर फोन करतो तिला आल्यावर. मला घ्यायसाठी याल का तुम्ही? हो, फोन करतो. नाही, मी बसनंच येते. फोन करतो. बस नाही येते, फक्त बस स्टँडवर या ग मला. निघायच्या वेळेस फोन करतो, व्यवस्थित लॉक करून देतो. हां, ठीक आहे. बाय मग. तर हे आलेले आहे अर्ध्यात. तर मी आता पटकन, शान्वी तुझी बॅग घे, पटकन आता घराला लॉक वगैरे करते, पूर्ण बंद करते. कारण एकदा काय झालं होतं, माझ्या हाताने पाठीमागचा दरवाजा तसाच राहिला होता. तर निघालेलो आम्ही वर्धेला जायसाठी. हे आले होते मला घ्यायसाठी, कारण हे बोलले की बसनं नको येऊ, कारण शानू आहे तुझ्यासोबत. तर हा व्लॉग कदाचित थोडासा मोठा होईल, म्हणून मग मी याचे 2 पार्ट केलेले आहे. तर ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळेल. तर आम्ही वर्धेत पोहोचलेलो होतो आणि मंदिर जे आहे, मंदिर टेकडीवर आहे, वर आहे, चढ आहे खूप. तर बघू शकता तुम्ही. आणि तर आम्ही पोचलेलो होतो मंदिरात आणि ते कीर्तनसुद्धा सुरू झालेलं होतं. तर लोक जे आहे ते लोकांना पण यायला सुरुवात झालेली होती. ते पालखीसुद्धा तयार होती, कारण पालखीसुद्धा निघते इथे. तर बघू शकता तुम्ही. तर इथे ज्ञानू, शानू आणि आईंनी आणि त्या काकू होत्या, त्यांनी मस्त छान टिक्के लावलेले होते. तर मी गेले तेव्हा कोणीच नव्हतं लावायला, नाही तर मी सुद्धा लावलेलं असतं. आणि इथे बघू शकता तुम्ही पूजा मांडलेली आहे मस्त. आणि मी छान दर्शनही करून घेतले आल्या. आणि बघू शकता इथे कालाच सर्वजण आणून टाकत आहे काल्यामध्ये पोहे वगैरे. तोपर्यंत काकू व्यवस्थित मिक्स करून राहिल्या, कारण की पूर्ण सर्व खाली चाललं जाते एवढा मोठा काला म्हणल्यानंतर. आणि इथे पालखी काढणार आहे, त्यामुळे पालखीची सुद्धा तयारी करत आहे. पण निघणार आहे ना पालखी? आणि कुठे कुठे फिरणार आहे? पुन्हा एकदा आता सुरुवात झाली का? हो का भैयाजी? ओ भैयाजी, तर डाळ शिजू घातली आहे ना एवढी मोठी. त्या पण गंजात आहे का? त्या गंजात भात आहे. अशी शिजवा लागते म्हणून. हा यज्ञ ध्यान यज्ञ सोहळा आपल्याला साजरा करण्यासाठी 2 हात दिले आहे. आता किती हातांनी हा ध्यान यज्ञ सोहळा साजरा होतोय पहा. भगवंत शुद्ध विष्णूजी ब्रह्माजीला सांगतात सृष्टीची निर्मिती करण्याचं कार्य तुमच्या खांद्यावर आहे. ब्रह्माजी आभास झाले. ब्रह्माजीनं पाहिलं इकडे तिकडे, म्हणजे बाबा एवढं मोठं कार्य माझ्या खांद्यावर टाकलं, पण मी करणार कोणत्या पद्धतीने आहोत? कोण या सृष्टीची रचना करणार आहे? कोण या सृष्टीचं शिल्प स्थापन करणार आहे? प्रश्न पडल्याबरोबर सृष्टीच्या निर्मितीचं कार्य कोणाकडे सोपवायचं, तर त्याचं नाव शोधण्यासाठी ब्रह्माजीने प्रथम केलं.
संपूर्ण ब्रह्मांडाचं भ्रमण केल्या लगेच विश्वकर्माजीचं नाव सुचलं आणि विश्वकर्माजीच्या हातात हे कार्य सोपवून टाकलं. महाराज हे काही असं झालं असेल का? अहो विश्वाच्या उत्पत्तीचं कार्य ज्याच्या खांद्यावर ठेवलं त्याचं नाव प्रभू विश्वकर्मा. आणि विश्व जे कर्म करण्याची ताकद त्याच्या अंतःकरणात होती त्याचं त्या भगवंताचं नाव आहे प्रभू. आता एक महत्वाचा विषय असा आहे की विश्वाच्या निर्मितीचं कार्य कर्म ज्याच्या खांद्यावर सोपवलं ते आहे प्रभू विश्वकर्माजी. आजी एवढं चांगलं लोणचं तुझ्या घरी आहे बाबा. काळं लोणचं मला देतो ना थोडंसं. मला देशील हो का? मला निंबाचं जुनं लोणचं पाहिजे. हां आल्या आल्या. काऊन रे बिल्लो? ए बिल्लो तर झालेलं होतं इथे कीर्तन. तर त्यानंतर इथे काला करत असते. तर ते काल्याचं भजन जे आहे ते त्यांनी केलं आणि नंतर काला इथे कालवत आहे तुषार दादा. तर बघू शकता तुम्ही ते आता आरतीची सुद्धा तयारी करत आहे. श्री राधे जय जय श्री राधे. भगवंताच्या पावन पुनीतकतेने या ठिकाणी हा व्यासपीठ ध्वनीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. शेवटच्या क्षणाला आपण निवडून आला मांडला आहे पण अजूनही कोणाने खाण्यास सुरुवात केली नाही. कारण भगवंताच्या चेहऱ्याकडे भक्तगीर सवंगडी पाहते. भगवंत सवंगड्याकडे पाहतोय. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती भूकीची एक मुद्रा तयार झाली आहे आणि त्या मुद्रेने व्याकुळ झालेले चेहरे भगवंत सांगतात की बाबा चला बाई पांड उपकार माझ्यावर झाले की तुम्ही इतक्या संचलनाची इतक्या वाजता लोक एसी किंवा थंडगार कूलरमध्ये झोपलेले असतात पण तुम्ही या एका पर्दीच्या खाली बसलात. इतक्या वेळ तुमचं बसण्याचं सामर्थ्य पाहून तुमच्या चरणी नतमस्तक होतो. कार्यक्रमाची सांगता झाली असं जाहीर करतो आणि आरतीकरिता सर्वांनी आपल्या आयत्या जागी उभं राहावं. आरतीनंतर काला वितरित होईल. अच्छा म्हणजे कार्यक्रम संपला यानंतर दिंडी होईल. दिंडीनंतर आरती आहे आणि आरतीनंतर बाकीचा उर्वरित कार्यक्रम होणार आहे. पण आमचा कार्यक्रम संपला हे जाहीर करून या ठिकाणी रजा घेतो. सर्वांना जयगुरु. पुन्हा भेटण्याची संधी आली. भगवंतानं श्वास कायम ठेवले तर इथंच भेटू. नाही ठेवले तर पुढल्या वर्षी मी सांगितलं होतं काही लोक टाळ्याच्या ऐवजी चेंडू हातात घेऊन आणि काहींच्या फोटोवर हार लागलेले राहतात. आपण फक्त इतकंच म्हणू शकतो मागच्या वर्षी माझ्या शेजारी बसली होती या वर्षी ते कटली. असो सर्वांना भरभरून शुभेच्छा. काला घ्या. आनंदी राहा. आनंद प्रेम वाटा. सहकार्याची भावना ठेवा. समाज बांधवात आपला प्रेम कायम ठेवा. दुराचार अहंकार या सगळ्या गोष्टीपासून दूर राहा आणि खास म्हणजे व्यसनांपासून दूर राहा. आपल्याला काही जर मागायचं असेल आणि कोणाला जर काही द्यायचं असेल तर आपले व्यसन सोडून टाका. इतकंच मागणं तुझं प्रति आहे देशील तरी पाय पांढरे. इथे सर्व झाल्यानंतर इथे आरती करून घेतली आणि सर्वजण आतमध्ये आरती वाळत आहे. बाकीचे बाहेर सुद्धा आहे. पहिले राहुल
तुम्हाला सोडायसाठी म्हणून पकडलं नाही काही. तुम्ही सोडाल तो भाग वेगळा आहे, पण मी सोडणार नाही हे बघ काय. आपल्या भगवंताच्या गुणांवाला आपण यशोची प्रचार प्रसार करतो. यावर्षी मी गुरुमध्ये राहत घेतला. आपण त्या बाकीच्या उदरत्या कथा सांगूनच राहिलो, पण उदरत्यापेक्षा आपल्या समाजात असलेल्या उणिवा शोधून आपला समाज सुव्यवस्थित कसा होईल याच्याकडे विशेष लक्ष आपला आता आहे. आता पुढे तुमची जर रचना चांगली, तुमची जर मला ही प्रतिसादाची भूमिका असली तर आपला दर्जा उत्तम राहील. आपली संख्या जी आज आहे त्याच्या दुप्पट संख्या वाढली पाहिजे. आपल्या कार्याने मोठं यश आलं पाहिजे. आणि मी परत त्या गोष्टीचा गौरव काय केला की पुढल्या वर्षी आपण 25व्या वर्षात जातो, 25व्या वर्षात जातो याची चालून लावून गेली की पुढल्या वर्षी मोठा खर्च करा. हेच माझं सांगायचं. माझं काहीच म्हणणं नाही का बा मला तुम्ही बोलवा. आता उत्तरोत्तर भगवंताच्या महत्वाचं गुणानुगुणवाद खूप वाढत चालला आहे. आणि आता त्याला ब्रेक मारून करण्यापेक्षा आता त्या म्हणजे रोपट्याला पाणी घालून वटवृक्षात रूपांतर करण्याची गरज आहे, असं माझं शेवटचं सांगणं आहे. हे तुम्ही आता निरोप घेतो. आता पटलेल्या गोष्टी आज तुम्ही जे स्वरूप पाहत असाल ते लक्षात येते तुम्हाला. मी पहिल्या वर्षी आलो होतो तर मलाही माहिती आहे इथं काय अवस्था. आणि आज 3ऱ्या वर्षी मी जेव्हा उभं झालो तर मला कळलं की इथलं काय आहे. आणि लोकांची या कार्याविषयीची रुची दिवसागणिक वाढत जाणार आहे. तर नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा या आदर सत्काराचं आयोजन केलेलं आहे. तर नंतर आदर सत्कार पण होणार आहे. आमच्या ननदबाईचं सुद्धा होणार आहे. आजी मोठे मोठे स्वप्न पाहते समर्थ तुझ्यासाठी. जशी का तुम्हाला फिरायला सांग बडा. नेशील का? हो म्हणा. नाही नेशील? हो म्हणा. नाच लागणार आहे, नातू आहे. नेशील ना मला फिरायला असं गाडीवर बसून? मग नेशील का नाही?